बावनकुळे नावाचा खुळखुळा चकार शब्द काढायला तयार नाही। बावनकुळेला जर ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद सांभाळता येत नसेल, कुणाची भीती वाटत असेल तर बावनकुळेंनी तात्काळ राजीनामा द्यावा। मुळात जरांगींना बीडमधूनच धमक्या का येतात? जरांगीचं खरं इथं माहेर घर आहे। मारामाऱ्या करणाऱ्या लोकांचा, वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, जमीन हडप करणाऱ्या लोकांचा आका आहे। ओबीसींचं पूर्ण वाटोळं करण्याचं काम झाडू पोचा करणारा आमदार प्रसाद लाड आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटलाला नक्कीच याचे परिणाम येणाऱ्या 2029ला भोगावे लागतील। विशेषतः ओबीसी आमचा डीएनए मानणारे नेते देवेंद्रजी फडणवीस हे म्हटल्याच्या नंतर ओबीसींनी भरभरून मतं दिले, परंतु त्यांच्याच सरकारमध्ये ओबीसींचा केसानी गळा कापणं सुरू आहे। आज ओबीसी जात्यात आहे, SC ST सुपात आहे। म्हणजे ओबीसींना फक्त चॉकलेट द्यायचे, ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसींची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्याच्या नंतर सत्तेत गेल्यावर ओबीसींना सपसेल विसरून जायचं। बीडमध्ये जरांगे आणि जरांगीच्या पिलवळीच्या दबावापोटी आणि येथील जातीवादी खासदार, जातीवादी आमदार, आष्टीचा जब्या असेल, इकडं गेवराईचा आमदार असेल, यांच्या दबावापोटी बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक 40,000पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय आणि ते येणाऱ्या काळात माझी गावगाड्यातील ओबीसींना कळकळीची विनंती, आपल्या गावात एखादं प्रमाणपत्र निघत असेल तर आपणच त्याची काळजी केली पाहिजे। त्याचे काय बोगस असेल ते पुरावे शोधून जात पडताळणी समितीकडे दाद मागण्याचं काम केलं पाहिजे। तुमचे प्रश्न मांडण्यासाठी बावनकुळे येणार नाहीत किंवा कोणी येणार नाही, त्यासाठी आपल्या गावगाड्यात, आपल्या पंचायत समिती सर्कलमध्ये, आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणी असे कुणबी प्रमाणपत्र पैसे देऊन किंवा अधिकाऱ्यांना दबाव टाकून काढलेत, अशा लोकांना जात पडताळणी समितीसमोर आव्हान देण्याचं काम ओबीसींच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। ओबीसीचं आरक्षण पूर्ण संपलेलं आहे आणि विशेषतः ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असं लोकसभेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलं असताना सुद्धा जातनिहाय जनगणना सुरू झाली, परंतु त्याच्यामध्ये ओबीसींचा कॉलमच नाही। म्हणजे ओबीसींना फक्त चॉकलेट द्यायचे, ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं, ओबीसींची मतं घ्यायची आणि मतं मिळाल्याच्या नंतर सत्तेत गेल्यावर ओबीसींना सपसेल विसरून जायचं आणि जे दादागिरी करीन, जे कुठेतरी झुंडशाही निर्माण करीन, त्यांना पाहिजे ते देण्याचं काम तेही ओबीसींच्या वाट्याचं काढून त्यांना देऊन टाकायचं असं सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतंय। आणि खरं तर ओबीसीनं जागं झालं पाहिजे, कारण ओबीसी समाज जर जागा नाही झाला, ओबीसी समाजाने आपला लढा आपल्या खांद्यावर जर नाही घेतला तर ओबीसींचं येणारा काळ फार वाईट आणि भयानक असणार आहे। कारण राज्यामध्ये 12 ओबीसींचे मंत्री आहेत, मंत्री चकार शब्द ओबीसींच्या प्रश्नावर काढायला तयार नाहीत। अनेक ओबीसींचे आमदार आहेत, आमच्या आंदोलनामुळे ओबीसींचे अनेक आमदार सुद्धा नवीन आमदार निवडून आले, ते सुद्धा कोणी बोलताना आपल्याला सभागृहात दिसत नाही। आणि विशेषतः आमचा ओबीसी उपसमितीचा अध्यक्ष खुळखुळा बावनकुळे नावाचा खुळखुळा चकार शब्द काढायला तयार नाही। बावनकुळेला जर ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद सांभाळता येत नसेल, कुणाची भीती वाटत असेल तर बावनकुळेंनी तात्काळ राजीनामा द्यावा। त्यासाठी धनंजय मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, आणखी भुजबळ साहेबांसारखे नेते असतील, असं कोणीतरी जबाबदार नेता त्यांचं ते अध्यक्षपद भूषवतील आणि नक्कीच ओबीसींना न्याय देतील असं आम्ही ओबीसींच्या वतीनं आम्हाला आशा आहे। परंतु बावनकुळे सपशेल बोगस आणि सपशेल फेल ठरलेले, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। कारण मराठा उपसमितीचे अध्यक्ष अक्षरशः 5वी नापास जरांगे उपोषणाला बसल्याच्या नंतर 1 तासात येऊन तिथं भेटण्याचं काम करतात, संध्याकाळी येऊन भेटण्याचं काम करतात। 1300 साडेतेराशे कोटींच्या डील यांच्या चालल्यात कामामधून आणि खरं तर त्याला पाहिजे ते देण्याच्या घोषणा करायच्या, अधिकाऱ्यांना प्रेशर करून बोगस नोंदीमार्फत असणाऱ्या नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला लावायचे आणि ओबीसींचं पूर्ण वाटोळं करण्याचं काम झाडू पोचा करणारा आमदार प्रसाद लाड आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटलाला नक्कीच याचे परिणाम येणाऱ्या 2029ला भोगावे लागतील। कारण ज्यांनी ओबीसींचं वाटोळं केलं, ज्यांनी ओबीसीचे वाटोळं करण्याचे प्रयत्न केले, त्यामध्ये आमचा घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे असेल, अचलपूरचा आमदार बच्चू कडू असेल, गेवराईचा आमदार लक्ष्मण पवार असेल, असे अनेक आमदार आहेत। त्यांना ओबीसींनी घराचा रस्ता दाखवण्याचं काम केले आणि ज्यांनी आता ओबीसींचं वाटोळं करण्यात ठरवलं, त्यांना येणाऱ्या काळात त्यांचे परिणाम भोगावे लागतील।
जरांगेच्या निकटवर्तीयांना 1300-1350 कोटींचे कामं मिळतात. पाठीमागं सुद्धा काहीतरी 900-950 हजार कोटींचे कामं मिळाले. आता सुद्धा काही लोकांच्या नवीन आता पुन्हा प्रामा तयार झाल्यात, त्यांना सुद्धा कामं मिळालेत. म्हणजे विखे पाटलांच्या खात्यामार्फत हजारो कोटीची यांना कामं द्यायचे. ऊर्जा खात्यामार्फत जरांगेच्या निकटवर्तीय जो आंदोलनाचं आयोजन करणारा सरपंच आहे त्याला ऊर्जा खात्यामार्फत कामं द्यायचे आणि मराठा समाजाला घुमवण्यासाठी ह्या लोकांना हाताशी धरण्याचं काम आहे. ओबीसीच्या कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र काढून गरीब मराठ्यांचं भलं होणार नाही, फक्त ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सरकार आणि जरांगेची सेटलमेंट आहे. सरकार आणि जरांगे मिळून ओबीसींची राजकीय हत्या, ओबीसींचा केसानी गळा कापण्याचं काम करत आहेत. आणि ओबीसींच्या येणाऱ्या काळात गावगाड्यात ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सभागृहात प्रतिनिधी गेला नाही पाहिजे असं सरकारनेच ठरवलंय. विशेषतः ओबीसी आमचा DNA म्हणणारे नेते देवेंद्रजी फडणवीस हे म्हटल्याच्या नंतर ओबीसींनी भरभरून मतं दिले, परंतु त्यांच्याच सरकारमध्ये ओबीसींचा केसानी गळा कापणं सुरू आहे. हे ओबीसीने सुद्धा डोळे उघडले पाहिजे आणि येणाऱ्या काळात जशा तसं उत्तर द्यायला आपण सजग आणि तयार झालं पाहिजे. आज ओबीसी जात्यात आहे, SC ST सुपात आहे. आज ओबीसींचं आरक्षण घालवल्या जातंय आणि येणाऱ्या काळात SC STंचं आता वर्गीकरणाच्या नावाखाली त्यांचे तुकडे तुकडे करून येणाऱ्या काळात त्यांचं सुद्धा आरक्षणामध्ये अशी घुसखोरी करून त्यांचं आरक्षण संपवायचं आणि येणाऱ्या काळात पुन्हा काही वर्षांनी ना मराठ्याला, ना ओबीसीला, ना SCला, ना STला म्हणजे यांचा सगळा कल संविधान संपवण्यावर आहे आणि समान नागरिक कायदा आणण्याची यांना मानसिकता दिसते. त्यामुळे राज्यातील ओबीसी, SC ST गरीब मराठ्यांनी एकत्र येऊन ह्या राज्य सरकारच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. मुळात जरांगेंना बीडमधूनच धमक्या का येतात? जरांगेचं खरं इथं माहेर घर आहे. जरांगेचे अनेक आमदार, गुंड असणारे, चंदन चोर असणारे खासदार, जब्यासारखा आमदार असे लोक असताना, लोकांना गायब करणारे आमदार यांच्याकडं असताना जर यालाच कसं काय धमक्या येतात? म्हणजे आपल्याकडं मीडिया येत नाही. आपल्याला काहीतरी हे गुत्तेदारीचे टेंडर मिळालेले विषय डायव्हर्ट करायचा, विलास घुले प्रकरणातून पुन्हा विषय डायव्हर्ट करायचा आणि कुठेतरी ठरून केलेली ही सगळी रेकॉर्डिंग असेल आणि विशेषतः रेकॉर्डिंग जर ठरून नसेल तर फोन आल्याच्या नंतर नंबर असतो ना, तो नंबर पोलीस प्रशासनाला दिल्याच्या नंतर संबंधित कोण व्यक्ती असेल, तो कुठल्या जातीचा असेल, पातीचा असेल, जर जरांगेला धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच असती ना. परंतु हे असं का करत नाहीत? उदाहरणार्थ माझी गाडी जाळली, मी तक्रार केली, जरांगेचा अतिशय निकटवर्तीय पकडला गेला, ठीक आहे, ते न्यायालयीन भाग आहे, त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला, तो न्यायालयीन प्रक्रिया आहे. परंतु निष्पन्न काय झालं की नवनाथ वाघमारेंची गाडी नवनाथ वाघमारेच्या मेवण्याने जाळली म्हटले, परंतु पोलीस प्रशासनाने त्याला पकडलं आणि तो नवनाथ वाघमारेचा मेवना आहे का नवनाथ वाघमारेचा कोण आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळालं. त्याप्रमाणे जरांगेच्या माणसांनी, जरांगेची एवढी मोठी टीम आहे इथं, मग ते तक्रार का करत नाही? इकडं म्हणायचं आमचं जरांगे, आमचं काळीज आहे, आणि मग काळीजासाठी तुम्ही त्या पुढच्या व्यक्तीचं नाव, पुढच्या व्यक्तीचे नंबर पोलीस प्रशासनाकडे देऊन तक्रार केली पाहिजे. परंतु तुम्हाला फक्त याच्यातून कसा फायदा घेता येईल आणि समाजाला भावनिक कसं करता येईल, बाकी काय नाही. विशेषतः जरांगेला रात्रीच्याला रस्त्यावर सोडून जरी दिलं तर पिसाळलेलं कुत्रं सुद्धा चावणार नाही, कारण की जरांगेत पिसाळलेला आहे. जरांगेने बीडसारखं शहर जाळं, बीडसारख्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली. महाराष्ट्रात गोरगरीब ओबीसींना मारहाण करण्यासाठी त्याच्या झुंड लोकांनी, गुंड लोकांनी काम केलं. त्यामुळे जरांगे मूळ गुंडांचा, तडीपार लोकांचा, हद्दपार लोकांचा आणि अशा मारामाऱ्या करणाऱ्या लोकांचा, वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, जमीन हडप करणाऱ्या लोकांचा आका आहे. आणि आकाला कोण मारत असतं? तोच या राज्यामध्ये डॉन आहे. त्यामुळे जरांगेनी हो का कुठेतरी जरांगेच्या कार्यकर्त्यांनी खोट्या क्लिप्स व्हायरल करून आणि किंवा त्यांनीच त्या ठरून क्लिप व्हायरल करून समाजाला भावनिक करण्याचं काम करू नये. आणि विशेषतः तुम्हाला जर खरंच तसं वाटत असेल तर त्या क्लिप्स आणि ते नंबर पोलीस प्रशासनाकडे देऊन त्या संबंधित व्यक्तीला अटक करण्यासाठी तुम्ही मागणी केली पाहिजे. यापूर्वी एवढाले कामं त्यांना मिळाले का? त्या कामाचा दर्जा कसा असला पाहिजे? त्यांनी कुणाच्या मार्फत घेतलं? कुणाची पार्टनरशिप आहे? जरांगेला त्यांच्या गाड्या फिरायला मिळतात, जरांगेसोबत त्यांच्या गाड्या असतात, त्यांची माणसं जरांगेला भेटतात, सगळ्या यंत्रणा जरांगेसाठी राबवल्या जातात.
मग याच्यातूनच ओळख येतं की 50% जरांगीची त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरला कामं मिळत असतात, परंतु जरांगेला पार्टनरशिप देण्याचं कारण काय? आणि विशेषतः गरीब मराठ्यांना फसवण्यासाठी जरांगीला पार्टनरशिप देऊन जरांगीचा पैशाचा बोळा देऊन तोंड बंद करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कारण गरीब मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवंय आणि जरांगे फक्त निजामी आणि प्रस्थापित मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाच्या विरोधात EWS सारखं आरक्षण घालून OBC मध्ये घुसखोरी करून फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घुसखोरी करणाऱ्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी काम करतोय. आणि या राज्यातील मराठा समाजातील विद्वान लोकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन बघितलं पाहिजे.